अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्ते मित्रांनो, तुमचं भक्तिविथ निके चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक श्री स्वामी समर्थांची अद्भुत प्रचिती असलेली कथा पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामी त्यांच्या भक्तावरती कशी कृपा करतात हे आज आपण या कथेतून पाहणार आहोत. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की सर्व मार्गच बंद झालेत, कोणीच आपल्याला समजून घेत नाही आणि देवसुद्धा आपली परीक्षा घेतोय. अशीच एक वेळ एका गरीब भक्तावर आली होती. तो भक्त खूप संकटात होता. घरात पैसा नव्हता, नोकरी गेली होती आणि कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. दररोज तो स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून रडायचा आणि म्हणायचा, स्वामी, मी तुमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो, पण आता हा भार माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जातोय. एक दिवस निराशेच्या भरात तो म्हणाला, स्वामी, आज जर तुम्ही मला मदत केली नाहीस तर माझा तुमच्यावरचा विश्वास डगमगेल. हे बोलून तो शांत बसला, डोळे मिटले आणि मनात स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. थोड्याच वेळात त्याला कुणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. तो डोळे उघडतो तर समोर एक वृद्ध फकीर उभा. तो फकीर म्हणतो, काय रे, इतका का रडतोस? भक्ताने आपली सगळी व्यथा सांगितली. तेव्हा तो फकीर हसतो आणि म्हणतो, उद्या सकाळी या रस्त्याच्या वळणावर उभा राहा, तुझं उत्तर तुला तिथे मिळेल. हे बोलून तो फकीर अदृश्य होतो. भक्ताच्या अंगावर शहारे येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सांगितलेल्या जागी उभा राहतो. तेवढ्यात एक व्यापारी येतो आणि म्हणतो, तूच का तो माणूस ज्याचं नाव मला स्वप्नात सांगितलं गेलं? भक्त आश्चर्यचकित होतो. व्यापारी पुढे म्हणतो, स्वामी समर्थांनी मला सांगितलं की हा माणूस अडचणीत आहे आणि याला मदत कर. तो व्यापारी त्याला नोकरी देतो आणि काही आर्थिक मदतही करतो. त्या क्षणी भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो आणि म्हणतो, स्वामी, तुम्ही येता, पण वेळेवर येता आणि योग्य रूपात येता. मित्रांनो, स्वामी समर्थ कधीच उशीर करत नाहीत. आपली श्रद्धा तपासण्यासाठी ते शांत बसलेले असतात. पण ज्या क्षणी आपण पूर्ण शरणागती स्वीकारतो, त्या क्षणी स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या मदतीला नक्की येतात. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यावेळी तुझ्या आयुष्यात सर्व दरवाजे बंद झालेले वाटतात, तेव्हाच लक्षात ठेव, मीच तुझ्यासाठी नवीन दार उघडत असतो. कधी कधी स्वामी तुझ्या इच्छेनुसार नाही तर तुझ्या गरजेनुसार उत्तर देतात. म्हणूनच जेव्हा सगळे हात सोडतात, तेव्हा स्वामी समर्थ तुझा हात घट्ट पकडतात. तू एकटा नाहीस, तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब स्वामींकडे आहे. फक्त एवढंच लक्षात ठेव, श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नकोस, कारण स्वामींची कृपा कधीच कमी होत नाही. आज जर अडचण आहे तर उद्या नक्कीच मार्ग आहे आणि त्या मार्गावर पहिलं पाऊल टाकणारे स्वामी समर्थ स्वतः असतात. त्यामुळे मित्रांनो, स्वामींवरती विश्वास ठेवा. वरती असलेला विश्वास कधीच डगमगू देऊ नका. स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. स्वामींच्या नावाचा जप हा कायम चालू ठेवा. स्वामी तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्हाला योग्य वेळ आल्यावरती नक्कीच देणार आहेत. फक्त त्यांच्या नावाचा नामस्मरण चालू ठेवा, जप चालू ठेवा आणि स्वामींवरती विश्वास हा ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.